भारतीय जैन संघटना प्रेरित शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने मूल्यवर्धन उपक्रम उत्तमरित्या राबवणाऱ्या प्रेरक शिक्षकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्सवात मोर्शी येथे पार पडला। सत्र 2018-19 मधील मूल्यवर्धन तर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणमध्ये सहभागी होऊन अशा प्रकारे उपक्रम राबवून विशिष्ट कामगिरी बजावली। त्याबद्दल या सर्व प्रशिक्षक प्रेरक यांचा सन्मान व्हावा या निमित्ताने हा सन्मान सोहळा आयोजित केला होता। समता, न्याय, बंधुता, स्वतंत्रता या संविधानिक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजेत व सर्व विद्यार्थी देशाचे लोकशाहीचे जबाबदार व्यक्ती, संवेदनशील जबाबदार व्यक्ती घडले पाहिजे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता। मी जोपर्यंत या शिक्षणाच्या प्रवाहात आहे तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये हे मूल्य रुजविण्याचे काम करणे हे माझे कर्तव्य आहे, असे तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी अश्विनी पवार यांनी असे वक्तव्य कार्यक्रम प्रसंगी केले। कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन, मूल्यवर्धन जिल्हा अध्यक्ष प्रदीप जैन, विदर्भ विभाग प्रमुख संजय आचलिया, विदर्भ सचिव धर्मेंद्र मुनोत, माजी विदर्भ प्रमुख अभिनंदन पेंढारी, जिल्हा समन्वयक बी.के. चेडे, मूल्यवर्धन तालुका प्रमुख मोहन गिरे, तालुका प्रमुख सुभाष सावळकर, बीजेएस जिल्हा प्रसिद्ध प्रमुख व पत्रकार सागर सव्वालाखे जैन यांची उपस्थिती होती। यावेळी विस्तार अधिकारी किरण नायकवाड, वरिष्ठ शिक्षक किशोर गांधी, मूल्यवर्धन तालुका समन्वयक कपिल काळे यांच्यासह असंख्य सन्मानित सर्व प्रेरक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल हांडगे यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे संचालन नीतू तट्टे यांनी केले, तर आभार संध्या वाकेकर यांनी मानले। VC न्यूज करता मोर्शी येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा वृत्तांत।